नमस्कार. आज आपण बघणार आहे ईद स्पेशल शीरखुर्मा. मस्त. आता याच्यात तूप टाकलेले आहे, आपण म्हशीचं तूप आहे. 1 वाटी आपण शेवळ्या घेतलेल्या आहे बारीक. ते आता मस्त थोडंसं लालसर भाजून घेऊया तुपामध्ये. छान साधी सोपी सरळ रेसिपी आहे, जास्त झंझटमारी नाही आहे. मस्त छान होते खीर. मस्त. आता बघा आपल्या शेवळ्या मस्त छान कलर झालेला आहे. पहिला पिवळा रंग होता, तो आता रेड झालेला आहे. आता 1 वाटी आपण याच्यात खारीक घेतलेले, चारोळ्या घेतलेले, किशमिश घेतलेले आहे आणि काजू बदामचे तुकडे घेतलेले आहे. आता हे मस्त तुपामध्येच, त्याच तुपात ज्याच्यात आपण शेवळ्या फ्राय केलेल्या आहेत ना, त्याच्यातच काजू बदाम पण थोडेसे रोस्ट करून घेऊया. मस्त थोडासा तपकिरी कलर आला आपल्या ड्रायफ्रूट्सला की त्याच्यात आपल्याला आपण ज्या भाजलेल्या शेवळ्या त्या टाकून घेऊया. बघा मस्त सोनेरी रंग दिसतोय ना शेवळ्याचा, छान लागते ह्या शेवळ्या. आणि याच्यात अर्धा लिटर दूध टाकूया. अर्धा लिटरची खीर करत आहे मी. मस्त. आता ते मिक्स करून घेऊया. फक्त आपल्याला 1-2 मिनटंच दुधामध्ये शिजवायचे आहे, कारण की दूध आपलं ऑलरेडी तापवलेलं होतं. आणि याच्यात 1 वाटी साखर टाकूया. आता तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेव्हा तुम्ही जास्त करू शकतात, किंवा फिक्कं पाहिजे तुम्ही कमी करू शकतात. आणि आपली विलायची पूड, मी त्याच्यात विलायचीचे साल पण टाकलेले, त्याचा पण फ्लेवर मस्त येतो त्याच्यात. तुम्हाला स्किप करायचं असेल तुम्ही पावडर टाकू शकतात फक्त. बघा एकदम छान जबरदस्त अशी करून बघा. 2.5-3 मिनटात आपली खीर तयार होते. आता ही फ्रीजमध्ये ठेवायची, थंडी झाली की अजून छान लागते. बघा मस्त शेवाळी झालेली आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा.